take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But Chala, Saif is also home, right? Or no? He'll stay in the hospital forever. He'll stay at home. Okay, take care, take care. Lots of love. Bye. Bye. काही कोणाशी बोललात तुम्ही, काय नेमकं घडलं? मला असं वाटतं की जी घटना घडली आहे ती आपण पोलीस काय ऑफिशियल स्टेटमेंट करते त्याची सगळ्याची वाट बघूया. फॅमिलीची प्रायव्हसी ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून ऑफिशियल स्टेटमेंट येईल थोड्या वेळाने. एक ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं स्टेटमेंट आल्यावर बोलणं जास्ती सही होईल. तुम्ही संवाद साधला फोनवरून कुणाशी आणि काय नेमकं सैफ अली खान सध्या कुठे आहेत, सेफ आहेत काय? नाही, अर्थ सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येच तर आपण वाट बघूया असं मला वाटतं. किती म्हणजे कोण होतं अर्थातही सेफ, इतर कुणाला काय झालंय का? मला काहीच माहिती नाही आहे, त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल. काहीच मला माहिती नाही. पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये, काय बोलणं झालं? म्हणजे मला खूप कमी माहिती आहे, त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही. पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ दे. या घटनेकडे कसं पाहता? अतिशय थेट घरामध्ये हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना. कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं, म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच. या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांशी म्हणजे अर्थात त्यांच्याशी बोला, ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचं पण आणि पोलीसचं, मग बघूया. पण तुम्ही आता कुणाशी संवाद साधला? त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का? कारण सगळ्यांचं लक्ष चोळ्यांशी बोलत होते. नाही, सदानंद चोळे न्यूयॉर्कमध्ये आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.